प्रिय मित्रांनो, आज उधळा मुलगा, त्याचा प्रेमळ पिता आणि त्याचा वडील भाऊ याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे. आता उधळा उधळा म्हणजे कोण? उधळा या शब्दाचा अर्थ काय? आपण कशा प्रकारे उधळा कोणाला म्हणतो? उधळवतो तो जो खर्च करतो, जो मागचा पुढचा विचार करत नाही, आहे ते संपवून टाकतो, त्याला आपण उधळा म्हणतो. त्याच्या मुलाचं लग्न होतं, 70,000चे फटाके त्याने फोडले. 70,000 का? मुलगा एकच ना फादर. मुलाचं प्रेम कळायला, बापाचं प्रेम कळायला बाप व्हायला लागतं. फादर तुम्हाला कळणार नाही, कशाला 70,000चे फटाके फोडले. एक काम करतो, त्याला 7,000 पगार, म्हणजे 10 मिनिटामध्ये त्याने जे फोडले ते दुसऱ्या माणसाला 10 महिने काम करायला लागणार आहे. पण काय बोलून फायदा नाही, कारण ते बापाचं प्रेम आहे ना. त्यांनी 10 मिनिटासाठी 70,000 उधळून लावले. म्हणून बोलणारे किती उधळपट्टी केली तू. 500 लोक आपली असतात, जेवण 800 लोकांचं, वेगवेगळं सगळं जेवण, आणि मग ते शेवटी फुकट जाते ना. आता ते अनाथाला तिथं जाऊन दिलं ते पण नाही घेणार. ते सांगतात, अरे पहिलं द्यायचं, तुमचा उरलाय म्हणून आम्हाला लावून देता का? वाया गेलेलं जे फुकट आहे ते आम्हाला पाहिजे नाही, तुमचं ते पण घेत नाही. मग ते जेवण कुठेतरी फेकून देणार आपण, आणि मग गुपचूप फेकून देणार, कोणाला माहिती नाही म्हणून. गावामध्ये या गोष्टी लपत छपत नाही. गावात बोलतात, अरे त्यांनी केवढी त्यांचं जेवण, केवढेच पैसे असे उधळून लावले. उधळा पुत्र. उधळा म्हणजे कोण? उधळा म्हणजे जो मागचा पुढचा विचार न करता आहे नाही ते उधळून लावतो, बरोबर? त्याला आपण उधळा म्हणतो. तो बाप मी बघितला, तिकडे दुकानामध्ये गेलेला छत्रीच्या काट्या नीट करायला ना, छत्रीच्या पावसाळ्याच्या वेळेला. वो 5 को कर दो, बोला 5 को नहीं 10 को, 10 को नहीं 12 को, ऐसा नहीं चलता हमारे गाव में. दुसरा आहे, त्याच्याबरोबर झगडे करायला लागलेला तो. 5 रुपये वाचवायला 10 रुपये वाचलेला. त्यांनी ती छत्री रिपेअर केली. त्याच्या काड्या किती वर्षाची जुनी, आदामाच्या काळाची ती छत्री, त्याने ती रिपेअर केली. बाजूला दुकानात गेला तिथं, आणि मग तिकडे रेनकोट बघायला लागला, रंगीबेरंगी ना, आपल्या मुलीसाठी. त्याने सांगितलं, साहब ये ले लो, ये थोडा सस्ता वाला है. सस्ता नहीं चाहिए, अच्छा दे दो. म्हणजे मुलांसाठी चांगलं आणि स्वतःसाठी असं का? मुलांवर प्रेम आहे म्हणून उधळून लावणार, आणि स्वतःसाठी मात्र ती फाटलेली छत्री. त्याला आपण काय बोलतो? त्या प्राण्याला काय बोलतो आपण? बाप म्हणतो, बरोबर? कारण आमचा बाप आम्हाला कळलाच नाही शेवटपर्यंत. आमचा बाप कोण होता, आमचा बाप कसा जगला. तो जगला एकदम गरीब, स्वतःसाठी काय आणलं नाही. बापाची स्वप्न काय? बापाची स्वप्नच नसतात. मुलांची जी स्वप्न ते बापाचं स्वप्न. आज आपण उधळा पुत्र हा दाखला पण वाचला. त्याची सुरुवात कशी होते? संत लूक कशी सुरुवात करतो बघा. संत लूक कशी सुरुवात करतो? सर्व जकातदार आणि पापी लोक एकत्र प्रभूच्या जवळ जमलेली होती. प्रभू बोलणार होता, आणि तेव्हा काय झालं, ते परुषी शास्त्री कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करतो म्हणे. म्हणजे पाप्यांना जवळ करतो तो पापी माणूस, तो चांगला असू शकत नाही. हा माणूस देवाकडून नसेल का? कारण हा पाप्यांना जवळ करतो. 2 प्रकारची लोक, शास्त्री परुषी, दुसरे जे पापी, जे दरोडेखोर, चोरी करणारे, रंजलेले, गांजलेले, ज्यांना समाजात कोण विचारत नाहीये, हे दोघं प्रभू समोर आलेले आहेत. म्हणजे कसं असते की एखादी देवासमोर सगळी मुलं जातात आणि झगडे करतात. त्याच्यात, अरे बाबांनो, तुम्ही सगळे माझ्यासाठी सारखेच, कोण चांगला कोण वाईट. आईला सांगितलं, आई भावाला, तुला भाऊ आवडतो की मी आवडतो? आईचं उत्तर काय असेल? आई कशी निवडणार 2 मुलांपैकी? वडिलांकडे येऊन दोघं भांडतात, मला पण पाहिजे मला पण पाहिजे. वडिलांपुढे मोठा प्रश्न की कोणाला देऊ, कारण दोन्ही त्याचेच ना. त्यामुळे ते पापी असो की ते शास्त्री परुषी असो, प्रभूसाठी सगळे चांगलेच, सगळे आपलेच. ते 2 जण आपण पाहतो, ते मंदिरात गेले प्रार्थना करायला, आणि तो शास्त्री परुषी, तो त्याने सांगितलं देवाला, मी असा नाही, मी तसा नाही, मी प्रार्थना करतो ह्याच्यासारखं मी नाही. हा पापी मनुष्य आहे. तो पापी मनुष्य फक्त देवाकडे बघत होता, आणि त्याला बघायची सुद्धा संत लूक सांगतो हिंमत होत नव्हती, म्हणून खाली बघू लागला. त्याने सांगितलं, मज पाप्यावर क्षमा कर. म्हणून देवासाठी माझ्या प्रिय मित्रांनो, हा लाडका तो लाडका असं कधी नसते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने दाखले दिले. लूक अध्याय 15 मध्ये पहिला जो दाखला दिला
तो दिला तो म्हणजे त्याच्याकडे 100 मेंढरं होती आणि त्याच्यातलं एक मेंढरू हरवलं. आता ते मेंढरू का हरवलं, कोणाची चूक होती? ते जे मेंढरू होतं, मेंढराला अक्कल असते का? मेंढरू शाळेत गेलं होतं का? नाही, मेंढराला कुठे अक्कल, ते प्राणी आहे ना. ते कसं नादान, त्याला कळत नाही. मेंढरू खाली पाहत होतं, आपला घास खात होतं, त्याने वर पण पाहिलं नाही. वर पाहिलं असतं त्या मेंढराला कळालं असतं दुसरी मेंढरं आजूबाजूला नाहीये, पण ते स्वतःच्या जीवनात रमलं. त्याला स्वतः खायचं प्यायचं होतं, खाली बघत ते खात पाहिजे होतं, वर पाहिलं कोणच नाहीये, मेंढरू हरवलं. गीत गायलं असेल तुम्ही ना, मेंढरू हरवलं. का हरवलं? कारण निष्काळजीपणा, नादानपणा, अक्कल नव्हती. म्हणून मेंढपाळ कुठे आहे त्याने बघितलं नाही, दुसरी मेंढर कुठे बघितलं नाही आणि ते मेंढरू हरवलं. जेव्हा त्या मेंढपाळने शोधलं आणि सापडला त्याला ते मेंढरू, त्याने मोठा आनंद उत्सव केला. त्याने गावकऱ्यांना सांगितलं, या कारण माझं मेंढरू हरवलं होतं ते सापडलं आहे. मेंढरू जे हरवलं ते त्याच्या नादानपणामुळे, त्याला कळत नव्हतं, विचार करण्याची सद्बुद्धी नव्हती, आपण बोलतो सत्सद विवेक बुद्धी नव्हती, म्हणून ते मेंढरू हरवलं. दुसरा दाखला जो प्रभू येशू ख्रिस्त देत आहे तो म्हणजे एका बाईकडे नाणे होते अनेक आणि एक नाणं हरवलं. ते का हरवलं? आता त्या नाण्याची काही चुकी, नाण्याला काय ते आपलं पैसे असतात ना, 1 रुपया 2 रुपया, त्याला काय अक्कल असते कुठे असावं कुठं नाही असावं? चूक कोणाची आहे इथं? बाईची चूक आहे, त्या स्त्रीची चूक आहे. तिच्या निष्काळजीपणाने तिच्याकडे लक्ष नव्हतं किंवा नीट ठेवलं नव्हतं, ते नाणं हरवलं. आणि ते हरवल्यानंतर ती कासावीस झाली, शोधायला लागली, माझं नाणं हरवलं आहे. ओटीवर गेली, लाईट पाडली, शोधायला लागली. लोकांना सांगितले, काय झालंय, माझं नाणं हरवलंय. कुठे हरवलंय? घरामध्ये हरवलंय. मग ओटीवर कशाला शोधते? ओटीवर लाईट आहे म्हणून नाही ना, जिथं हरवलंय तिकडे शोधावं लागेल. आणि ती बाई ते नाणं शोधत असताना तिला ते सापडलं आणि तिने सांगितलं लोकांना, माझ्या बरोबर या आणि आनंदोत्सव करा, कारण माझं हरवलेलं नाणं सापडलं आहे. मेंढरू हरवलं. मेंढरू नादान होतं, मेंढरूला अक्कल नव्हती, सत्सद विवेक बुद्धी नव्हती, स्वतःच्या नादानपणामुळे ते हरवलं. नाणं का हरवलं? दुसऱ्यांच्या चुकीमुळे हरवलं. त्या स्त्रीच्या निष्काळजीपणा, म्हणजे नाण्याची काही चुकी नव्हती. विचार करा, आपण पण कधी कधी त्या मेंढरासारखे असतो, बरोबर? दुसऱ्यांच्या मुलांना आई वडिलांनी वळण लावलं नाही, देवाच्या चांगल्या गोष्टी शिकवल्या नाहीत, परमेश्वराकडे यावंसं सांगितलं नाही, आपली मुलं हरवतात. त्यांना, छोटी मुलं, त्यांना काय, त्यांना जसं आपण सांगणार तसं ते वागणार. म्हणून ते त्यांच्या चुकीमुळे हरवत नाही, देवापासून दूर जात नाही, ते नादान आहेत. दुसरं म्हणजे नाणं, ते पवित्र नाणं, ते जे नाणं होतं ते हरवलं कारण चूक त्या स्त्रीची होती. कधी कधी दुसऱ्यांच्या चुकीमुळे आपण हरवतो. आणि तिसरा दाखला जो प्रभूने दिला तो म्हणजे उदया पुत्र, जो आपण आजच्या पवित्र वाचनामध्ये ऐकला तो. मग उधळा आजचा माझा विषय आहे, नक्की उधळा कोण आहे? तुम्ही जर नीट वाचलं, नीट लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजतील. तुम्हाला मी विचारलं माझ्या प्रिय लोकांनो, उधळा कोण आहे? त्याच्यामध्ये तुम्ही बोलणार, फादर उधळा आहे तो छोटा मुलगा आहे, बरोबर? तो छोटा मुलगा आहे तो उधळा आहे. उधळा म्हणजे तो उधळून लावतो, खर्च करतो, काय बोलतात, त्याचं लक्ष लागत नाही, निर्लज्जपणा करतो. तो उधळा का आहे, कशा प्रकारे आहे? हा छोटा मुलगा त्यांनी जाऊन आपल्या बापाला सांगितलं, बापा माझ्या मिळकतीचा हिस्सा मला द्या. आता विचार करूया, हा छोटा मुलगा तसा कशामुळे होता? त्यांनी बापाला असं कशाला सांगितलं? आपली पण मुलं असतात, बरोबर? जे सर्वात छोटं मूल असते त्याच्यावर आई वडिलांचं असं नाही म्हणू शकत जास्त प्रेम असते, पण जरा जास्त थोडंसं लाडावलेलं असतं ते, बरोबर? का? तो छोटा आहे म्हणून. मी पण छोटाच आहे. मला आठवते, मला कधी घरी अभ्यास कर म्हणून म्हणायचे नाही. का? पहिली गोष्ट म्हणजे भादरवायला जाणार आहे, हा अभ्यास करून काय करणार? दुसरी गोष्ट म्हणजे छोटा आहे तो, नंतर होईल, टेन्शन घेऊ नका. मोठ्या मुलाला 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत अभ्यास, छोट्या मुलाला तू झोप, काय होत नाही. मोठ्या मुलाला सांगणार मस्ती करतो याला मारा बस. छोट्या मुलाला कोणी मारला की आई वडील झगडे करायला, आमच्या मुलाला हात कशाला लावला, बरोबर? होतं ना तसं. छोटा मुलगा थोडं लाडावलेलं असतं, मोठं जे मूल असते
त्याला जबाबदारीची जाणीव असते. थोड्या वेळानंतर त्याला कळून चुकते की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. छोटं मूल थोडं लाडावलेलं असते. हा मुलगा थोडासा हट्टी होता, कारण त्याला आयुष्यात सगळं काही बाबाने दिलं होतं. त्यामुळे त्याने बाबाला जाऊन सांगितलं, माझ्या मिळकतीचा हिस्सा मला द्या. समजून घ्या, त्या काळामध्ये असा मिळकतीचा हिस्सा अगोदर घेत नव्हते. ते सगळे एकत्र कुटुंबात राहत असत. इकडेच कुठे आपल्याकडे सुद्धा ना, पहिलं मला आठवते, गावामध्ये 2 भाऊ एकत्र राहायचे, आई वडिलांबरोबर, त्यांच्या पत्नी, मुलं, सगळं एक कुटुंब, एकच बाजार व्हायचा, एकच स्वयंपाक व्हायचा. मग हळूहळू प्रथा सुरू झाली की वेगळे संसार वाजायला लागले ना, मुलाचा वेगळा, तिथं दुसऱ्या मुलाचा वेगळा, आणि मग आई वडील कधी इथं कधी तिथं. तेव्हा गावामध्ये काय बोलतात, निंदा व्हायची. त्यांच्या कुटुंबामध्ये ना आता एकत्र राहत नाही. आता जे कुटुंब आहे का एखादं कुटुंब की असून एकत्र आहे, तिन्ही भाऊ एकत्र, आई वडील एकत्र, मुलं बाळ एकत्र, एकच स्वयंपाक करतात, असं आहे तुमच्या पॅरिसमध्ये? नाही असतील तर त्यांच्या आपण पुतळे बांधू बाहेर मोठे, नाही का? नाही भेटणार आज. परंतु त्या काळामध्ये असं व्हायचं की सगळं कुटुंब एकत्र. आणि तेव्हा जेव्हा बाप मरेल, ज्या दिवशी बापाचा मृत्यू होईल, त्या दिवशी एकत्र येत आणि ठरवत की ही तिथली जागा आहे ती तुझी, तिथली जागा माझी, ते बापाचं हे कपाट माझं, ते फ्रीज तुझं. आणि असं बापाच्या मरणानंतरच व्हावं असा नियम होता त्या लोकांचा. म्हणून जेव्हा हा उधळा पुत्र जाऊन सांगत आहे आपल्या बाबाला, बाबा माझं ते मला द्या, तो काय सांगत आहे आपल्या बाबाला? बाबा आजपासून तुम्ही माझ्यासाठी मेले, तुम्ही माझ्यासाठी आजपासून कोणच नाही, माझं ते मला द्या. आता त्याचं त्याने कुठला घाम गाळलाय, त्याने कुठली मेहनत केली आहे? मग त्या बापाने त्याला पैसे का दिले? कारण त्याच्या बाबाने जाणलं, माझ्या मुलाला माझ्या घरातून जायचं आहे, ज्याला जायचं आहे त्याला कोण थांबवू शकतो? बापाने का दिला त्याचा मिळकतीचा हिस्सा? कारण बापाला माहिती होतं हा जाणार आहे. जर मी याला दिलं नाही पैसे, त्याची जी आहे ती प्रॉपर्टी दिली नाही, तर त्याचे हाल होतील, त्याला दुसरं काही मिळणार नाही. म्हणून त्याने दिलं, ते प्रेमापोटी दिलं त्या बाबाने. मग आपण पाहतो, तो जो मुलगा होता तो परदेशात गेला. जेव्हा आपण परमेश्वरापासून दूर जातो तेव्हा आपण परदेशात जातो, आपल्या लोकांपासून दूर जातो. तो आपल्या बापापासून दूर गेला आणि तिथं आपण पाहतो तो पैसे उडवायला लागला, संपवायला लागला. का? कारण पैसे त्याने थोडी कमावले होते, त्याच्या मेहनतीचे थोडे होते, बापाच्या मेहनतीचे होते ना. तुम्ही मला 500 रुपये दिले, मी उडवून टाकणार. पण स्वतः घाम गाळला तर? एक मुलगा कधीच काम करत नव्हता, त्याच्या बापाने त्याला सांगितलं, आजपासून तू मेहनत करायची, घाम गाळायचा, पैसे कमवायचे. 3 दिवसानंतर तू जर पैसे आणले नाही घरात, तर तुला मी खायला पायाला काही देणार नाही. तो मुलगा लाडावलेला होता, छोटा होता. आईला दया आली, आईने काय केलं, 5,000 रुपये दिले. कोणाला सांगू नका, 5,000 घे, तुझ्या पप्पांना सांग मी कमवून आणले. 3 दिवसानंतर बाबाने सांगितलं, पैसे दे, तू कुठे काम केलं असेल, काय असेल, तू घराला काहीतरी द्यावं लागेल. त्याने ते 5,000 बाबाकडे दिले. बाबाने काय केलं, ते पैसे फाडून टाकले आणि आगीत टाकले आणि सांगितलं, पुन्हा 3 दिवसानंतर पैसे आणून दे. बाबाला माहिती होतं हे पैसे आईने दिलेले आहेत. त्याने लगेच जाऊन त्या बाबाने काय सांगितलं आईला, तू जा माहेरी थोडे दिवस जा. आणि त्याच्या पत्नीला माहेरी पाठवलं. त्यानंतर 3 दिवसानंतर पुन्हा विचारलं, पैसे देण्यानंतर जेवायला नाही, खायला तुला काय भेटणार नाही. आणि त्यांनी पुन्हा 1,000 बाबाकडे दिले. आणि त्या बाबाने पुन्हा ते पैसे फाडून टाकले, नागेत टाकले. आणि मग त्या बाबाला कळालं पैसे त्याच्या मोठ्या बहिणीने दिले होते. सांगितलं बहिणीला, जा तू आता तुझ्या मैत्रिणीकडे जा, 2-3 दिवस येऊ नको. पुन्हा त्याला सांगितलं 3 दिवसानंतर पैसे आणून दे. आता मोठी बहीण पण नाही, आई पण नाही, पैसे कुठून आणणार? 3 दिवसानंतर बाबाने तर अशी अट ठेवून ठेवली आहे. तो मुलगा गेला, काम बघू लागला. एका गोदामामध्ये त्याला काम भेटलं. सकाळ ते संध्याकाळ काम केलं त्याला दिवसाचे 50 भेटले. असे 3 दिवसाचे 150 रुपये घेऊन बाबाकडे आला. 3 दिवसानंतर बाबाने सांगितलं, पैसे दे, नाहीतर खायला भेटणार नाही. आणि मग त्या मुलाने 150 रुपये उचलून दिले. आणि त्या बाबाने काय केलं, पुन्हा ते 150 रुपये फाडले आणि आगीत टाकले. ते टाकता खोटे तो मुलगा चवताळला. ते 150 रुपये कमवायला मी इतकी मेहनत केली, घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं, इतकी मेहनत केली, तेव्हा मला 50 रुपये भेटले आणि तू आगीमध्ये असे टाकून टाकले बाबा, पेटून टाकले.
त्या बाबाला कळालं आज माझ्या मुलाने खरोखर मेहनत केलेली आहे. बाबाने सांगितलं पोरा आज तू खरोखर मोठा झाला. दुसऱ्यांनी दिलेले पैसे उडवायला काय नाही. म्हणून जेव्हा आपण लबाडीने करतो, चोरीने करतो, भ्रष्ट पैसे ते आपल्याकडे टिकत नाहीत, ते उधळून जातात, वाया जातात, फुकट जातात. म्हणून त्या मुलाचे पैसे संपून गेले. नंतर एका काय होतं, नंतर असं होतं की त्या देशामध्ये दुष्काळ पडला, महामारी कोरोना ना तसा दुष्काळ पडला, खायला प्यायला नाही, काहीच नाही तिथं. आणि विशेष म्हणजे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याने त्याला फेकून दिलं का, कारण आता तुझ्याकडे पैसे नाही. मजा मस्ती जेव्हा तुम्ही कराल, पैसे असतील, समाजात अनेक लोक, तुम्ही तिकडे सांगा चला दारू प्यायला 7-8 जण पटकनची येणार, पटकन चला चर्चमध्ये खुर्च्या लावू, हळूच त्यांची पळून जाणार नाही का. वाईट ते करायला अनेक लोक एकत्र येतात, चांगलं कोण करायला नाही. वाईट लोकांना मित्र फार, पण ते मित्र जेव्हा गरज असते कोण नाही. आणि मग तो एकटा पडला, तो मुलगा, त्याला कोणी काही देत नव्हतं. त्याला डुक्कर पाळायचं काम भेटलं. यहुदी समाजासाठी डुक्कर हे जे प्राणी आहे ते म्हणजे अतिशय वाईट, अतिशय अस्वच्छ, आणि त्यांना डुकराचा एक तिरस्कार असतो. ह्या मुलाला डुक्कर पाळण्यासाठी ठेवलं होतं. आपण ऐकतो की तो तिथं बसला असताना त्या डुकरांना जे खायला भेटत होतं ते मला खायला मिळेल अशी त्याच्या मनात इच्छा. म्हणजे समजा त्या डुकराला खाऊ कुठून आलं, तुम्ही मागितलं, आपल्याकडले लोक आपण जे वाया जातो ते डुकरांना देतो. म्हणजे लोकांनी डुकराला दिलं परंतु त्या मुलाला दिलेलं नाही. म्हणजे आपण समजू शकतो त्याची परिस्थिती किती वाईट झाली. आणि त्यानंतर जे शब्द ते मला फार आवडतात, तो शुद्धीवर आला, तो मुलगा भानावर आला, त्याला कळून चुकलं तो कोण आहे. अरे माझ्या बाबाच्या घरी एवढे सेवक लोक ते बरोबर खातायत आणि इकडे मी मरतोय डुकरांच्या जवळ आणि मला खायला प्यायला काही नाहीये. आणि मग तो बाबाकडे परतीचा प्रवास सुरू करतो. तो काय म्हणतो, स्वतःला मोठे असतं त्याने लेटर ड्राफ्ट केलं, मस्त प्रवचन तयार केलं, बाबाला जाऊन सांगेन बाबा मला माफ करा, मला तुमचा मुलगा होण्याचा आता गेला माझा अधिकार, कारण मी सगळे तुमची प्रॉपर्टी उधळून लावली, तुमचा नोकर तुमचा सेवक म्हणून मला ठेवा. आपण पाहतो तो मुलगा यायला लागतो. त्या बाबाने लांबून पाहिलं, शब्द चांगले आहेत तिथं, त्या बाबाला मुलाचा कळवळा आला आणि तो बाप धावत जाऊन मुलाला आलिंगन दिलं. आणि त्या मुलाने मोठं असं ते भाषण तयार केलं होतं की मी स्वर्गाविरुद्ध, देवाविरुद्ध, तुमच्या विरुद्ध केलं. बाप कुठे ऐकतोय काय ते भाषण, बरोबर. बाप काय सांगतो, मोठं धष्टपुष्ट वास्तू आहे ते कापा, अंगठी घाला, पायामध्ये जोडं घाला. त्याचा अर्थ काय की तो माझा मुलगा होता, पुन्हा त्याला तसाच तो माझा मुलगा, तोच त्याचा अधिकार, तीच त्याची जागा. आणि आपण पाहतो तो मुलगा घरी येतो आणि पुन्हा सेलिब्रेशन सुरू होते. आणि आपण काय म्हणतो, हा दाखला जो आहे हा उधळ्या पुत्र्याचा दाखला आहे, हा मुलगा जो आहे तो उधळा आहे, बरोबर. उधळा पुत्रचा दाखला आपण ऐकतो. प्रिय मित्रांनो, जर नीट वाचलं, नीट समजून घेतलं, आपल्याला कळून चुकेल उधळा जो आहे तो मुलगा नाहीये, उधळा जो आहे तो त्याचा बाप आहे, बरोबर की नाही. उधळा कोण आहे, मुलगा आहे की बाप आहे. उधळा आहे तो बाप आहे. का तो बाप आहे उधळा, कारण अख्खा आयुष्य तो मरमर मेला, त्याने मेहनत केली, त्याने कष्ट केले, आपल्या मुलांसाठी त्याने पैसे वगैरे सगळी संपत्ती गोळा केली. का केली त्या बापाने, जेणेकरून माझी मुलं माझ्याकडे राहतील, माझी मुलं माझ्या जवळ राहतील, प्रेमाने राहतील. मुलंच आपल्या आई वडिलांना सांगतात माझ्यासाठी तू काय केलं, सांगतात ना आपली मुलं पप्पांना, आमच्या पप्पाने असं करायला पाहिजे होतं, पप्पा तुम्हाला काही जमलं नाही. आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलं हे आपण जेव्हा कळून चुकत नाही, म्हणून बोलतात ना माझा बाप मला कधी कळलाच नाही. आपला बाप आपल्याला कधी कळतच नाही. आणि म्हणून हा जो बाप आहे तो उधळा आहे. बापाने जेव्हा त्याच्याकडे येऊन सांगितलं की माझ्या मिळकतीचा हिस्सा मला द्या, यहुदी आपले हिब्रू जे बायबल आहे त्याच्यामध्ये अनुवाद पुस्तकामध्ये आहे की जर बंडखोर मुलगा असेल, एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आई बापांची आज्ञा तो जुमानीत नसला आणि शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला, तर त्याच्या आई बापांनी त्याला धरून बाहेर काढून
गावाच्या वेशीत चावडीवर गावच्या वडील वर्गासमोर न्यावे आणि त्यांनी गावच्या वडील वर्गाला सांगावे, हा आमचा मुलगा हट्टी वाहनावर आहे, हा आमच्या ऐकत नाही, हा खादाड आणि मद्यपी आहे. मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगड मार करून ठार मारावे. पुढच्या वेळी आले सांगितलं, फादर आमची मुलं आमचं ऐकत नाही, काय करा, गावाच्या वेशीवरती नेऊन सांगा पोरगा ऐकत नाही आणि दगड मारा. कुठला बाप असा करेल का? त्या मुलाने जेव्हा हट्टीपणा केला, अनादर केला, तेव्हा त्याच्या बापाने सांगायला पाहिजे होतं, तुला काही मिळणार नाही, कवडी सुद्धा, एक नाणं सुद्धा मी देणार नाही. का? कारण तू जाणार आहेस, माझ्याकडे राहशील, तुला पाहिजे ते देईन, तू मला सोडून जाणार आहे. तो बाप तसं करत नाही. तो बाप काय करतो? देऊन टाकतो. म्हणून उधळा या शब्दाचं पहिलंच मी सांगितलं. उधळा म्हणजे काय? जो खर्च करतो, जो उधळून लावतो, जो व्यर्थपणे देऊन टाकतो. त्या बापाने सांगितल्याप्रमाणे 70,000चे फटाके फोडून टाकले. ह्या बापाने मुलांनी येऊन सांगितलं, सगळं देऊन टाकलं एका क्षणात. अख्खं आयुष्यभर घाम गाळून रक्ताचं पाणी करून 1-1 रुपया जमवला. मुलगा सांगतो दे, हा म्हणतो घे, आणि सगळं उधळून लावलं. म्हणून उधळा हा मुलगा नाहीये. उधळा आपण नीट पाहिलं, उधळा हा बाप आहे. आणि त्या बापाने सगळं त्या मुलाकरता उधळून लावलं. तो मुलगा परदेशात गेला आणि हा बाप तिकडे वेशीवर बसलेला आहे, मुलाची वाट पाहत आहे. मुलगा कधी येईल, कधी येईल. तो मुलगा आला तेव्हा त्या बापाने काय करायला पाहिजे होतं? त्याला पहिले 2 गोष्टी सुनवायला पाहिजे होत्या. त्याचे कानाखाली मारायला पाहिजे होती. हा बाप आपण पाहिलं धावत गेला, आपल्या मुलाला आलिंगन दिलं. तो मुलगा काय बोलतोय ते ऐकलं पण नाही, आणि ते वासरू कापायला सांगितलं. सेलिब्रेशन, घरात जेवायला माणसं किती? 3, बाप आणि 2 मुलं, आणि त्याने काय दष्टपुष्ट वासरू कापा, मेजवानी द्या, पार्टी करा. मग हा बाप उधळा नाही का? तुम्ही तिघं, तुझा मुलगा परत आला ना, तुम्ही घरामध्ये जेवण करा, परंतु त्याने अख्ख्या गावाला सर्वांना बोलवा. मग उधळा नक्की कोण आहे? उधळा बाप आहे की उधळा मुलगा आहे? त्या बापाने सगळं उधळून लावलं. त्या मुलाने सांगितलं होतं की माझ्या मिळकतीचा हिस्सा मला द्या, म्हणजे आजपासून तुम्ही माझ्यासाठी मेलात. मग मेला ना तुझा मुलगा, तो तुझ्यासाठी मेलेला आहे. बाप मुलासाठी मेला, मुलगा, आमचे संबंध संपले, तुटले, पण तरी सुद्धा तो बाप त्याच्यासाठी नवीन जोडे, हातामध्ये अंगठे, चांगले कपडे, मग तो बाप उधळून टाकतो. बघा कसं आहे, ते सगळं संपवून टाकतो आपल्या मुलावरती. आणि म्हणून तो छोटा मुलगा आहे, तो उधळा नव्हे, खरं म्हणजे हा जो बाप जो आहे तो उधळा आहे. आणि तो आपल्या मुलासाठी, मग तो मुलगा किती वाईट असेल, किती नालायक असेल, त्या मुलाच्या मनात पडल्याविषयी किती वाईट असेल, तरी सुद्धा त्या बाबासाठी हा माझा मुलगाच आहे. आणि म्हणून प्रभू येशू सांगतो, तुमच्यामध्ये असा कोणी आहे का की ज्याने भाकर मागितल्यावरती धोंडा देईल आणि साप, आणि त्याने समजा मासा मागितला तर साप देईल, असा कुठला बाप आहे का? मग पापी तुम्हाला चांगलं तर द्यायचं कळते, आपल्या मुलाला चांगलं तेच द्यायचं, चांगले कपडे, चांगली शाळा, चांगले कोचिंग. तुम्ही पापी असून मुलांना चांगलं तर द्यायचं तुम्हाला कळते, देव जो तुमचा पिता आहे तो तुम्हाला देणार नाही का? म्हणून उधळा माझ्या प्रिय मित्रांनो, तो छोटा मुलगा नाही. उधळा आपण नीट वाचलं तर आपल्याला कळते, तो जो बाप आहे तो खऱ्या प्रमाणे उधळा आहे. आणि तो उधळून लागतो आपल्या मुलावरती. मुलं जे असतात त्यांना ते भान नसते की माझ्या बापाच्या मनात काय चाललं आहे, माझा बाप किती एकटा आहे, माझ्या बापाला काय हवं आहे. आहेत का मुलं अशी आजकाल? फार कमी, जी बसतात आपल्या बापाच्या बाजूला, हात घेतात, बाबा टेन्शन घेऊ नका. म्हणून खूप अनेक जण असे सांगतात की ती बाई, स्त्रिया लोक सांगतात, मी पहिली मरायला नको फादर, हे पहिले मेले पाहिजे. का? ती बाई असं कशाला सांगते? तिला माहिती आहे की ती मरून गेली की त्यांना सांभाळणं, त्यांची काळजी घेणं फार अवघड, फार अवघड. मग तो मुलगा किती पण असतो, मुलगी किती पण असते चांगले, परंतु तो माणूस जो असतो, पत्नी गेल्यावर तो एकटाच पडतो. त्याला आधार द्यायला, मग किती पण मुलांची पण चूक नाही म्हणा, परंतु एकदा पत्नी तिच्या बरोबर इतके वर्ष संसार केला आणि एकमेकांची सवय लागलेली, आणि आता खोलीमध्ये ती नाही,
तो खूप एकटा पडतो. त्या बाबाला आधाराची गरज खूप जास्त असते आणि तो बाप काय करतो आपण पाहत असतो, मग तो कसा तरी रडतो, पण कोणाला ते रडणार, कोणाला सांगणार? बाप कधी रडतात का? लग्नाला पाहतो ना, बहिणीचं लग्न असेल, भाऊ रडतो, आई रडते, शेजारी, बाप मात्र तसाच उभा, जणू काही या बाबाला काही पडलंच नाहीये. त्याचं मन रडत असते, त्याला वाईट वाटत असते, पण मी रडलो तर लोक काय बोलतील, अरे हा रडायला लागलाय, किंवा कोणीतरी खंबीर आहे, त्याला दाखवायला लागते समाजाला. तो बाप मरतो, आपल्याकडे शेतामध्ये बघतो एकटा बिचारा, परंतु कधी कधी तो इतका एकटा असतो, त्याच्या मनात काय चालू असते त्याला एकट्यालाच माहिती असते. बरं त्याला सांगता पण येत नाहीये, आणि तरी सुद्धा मुलगा म्हणतो, पप्पा पप्पा मला चॉकलेट आणा. पप्पांसाठी तो जातो, पोरासाठी जातो आणि चॉकलेट घेऊन येतो. स्वतःसाठी मात्र काही आणत नाही, आपल्या मुलांसाठी चांगलं तेच आणतो. म्हणून उधळा कोण? तो मुलगा उधळा. आता तुम्ही मला सांगितलं 500 रुपये द्या, मी जाऊन संपवले, तुम्ही मला उधळा म्हणणार का? नाही, ते दुसऱ्यांचे पैसे, त्यांच्या मेहनतीचे पैसे. स्वतः जेव्हा मी काम करेन, खर्च करेन, तेव्हा मला कळेल काय जाणीव आहे ती. म्हणून उधळा हा मुलगा नाही, उधळा हा तो जो बाप आहे, तो खरा म्हणजे उधळा आहे. प्रिय मित्रांनो, त्यापुढे आपण वाचतो की जो मोठा मुलगा होता तो घरी आला आणि त्याने पाहिलं घरामध्ये काय तमाशा सुरू आहे, काय मजा मस्ती चालू आहे, गोंधळ आहे, म्युझिक आहे, जेवण करायला गावात सगळी लोक आलेली आहेत. आणि त्याने सेवकाला विचारलं काय चाललं आहे. आता तो मुलगा आहे ना, त्याने कोणाला विचारायला पाहिजे? बाबाला विचारायला पाहिजे, घरात जायला पाहिजे. पण त्याने सेवकाला विचारलं की घरात काय चाललं आहे. आणि सेवकाने सांगितलं, सेवक ते शेवटी किती पण झाले ते आपले होतील का? तर सेवकाने त्याला सांगितलं, तुझा भाऊ आलाय ना, म्हणून जाम खर्च सुरू आहे, मजा मस्ती सुरू आहे, तुला काय मिळालं नाही त्याची बघ किती धमाल सुरू आहे. त्या सेवकाने तसं सांगितल्यावरती की पार्टी सुरू आहे, मजा मस्ती चालू आहे, तो मोठा मुलगा रागावला. आणि त्याने म्हटलं, तो घराच्या, मी आता आतमध्ये जाणारच नाहीये. त्या बापाला कळालं आणि तो बाहेर आला. म्हणजे मुलगा घरात आला नाही, नीट लक्ष देऊ नाही का, तो मुलगा घरात आला नाही, बाप घराबाहेर आला. तो छोटा मुलगा जो होता तो पहिला घराच्या बाहेर गेला, मी चाललो, तो परत आला. हा घरामध्येच होता, पण नंतर हा बाहेरच राहिला, आला नाही तो. आणि बाप आल्यावर बाबाला त्याने काय सांगितलं, मी तुमच्यासाठी इतकी मेहनत केली, मर मेलो, नोकरांप्रमाणे मी काम केलं, तुम्ही मला साधी बकरी पण दिली नाही खायला प्यायला, माझ्या मित्रांना पार्टी करायला कधी काही दिलं नाही. परंतु या तुमच्या मुलाने सगळे पैसे उधळून लागले, तो त्या वेशांकडे गेला, त्याने पार्टी केली, धमाल केली, आणि त्याला तुम्ही पुन्हा त्याच्यासाठी पार्टी. प्रिय मित्रा, उधळा हा मोठा मुलगा आहे, जो शेवटी घराच्या बाहेर आहे, जो घरामध्ये येत नाहीये. आणि प्रिय मित्रांनो, असा हा जो दाखला सगळ्यात महत्वाचे, आता 3 उधळे सांगितले, बाप पण उधळा, मोठा पोरगा पण उधळा, मोठा मुलगा पण आणि छोटा मुलगा पण. हा जो दाखला आहे तो सांगतो कसा आहे, शेवट काय झालाय? शेवट संत लोक सांगत नाही. शेवट तुम्हाला काय वाटते तो तुम्ही शेवट घ्या, ही संत लोकची स्पेशालिटी आहे. बाप बाहेर जातो, मुलाला सांगतो, बघ तुझा मुलगा, तो माझा मुलगा, तो तुझा भाऊ, तो मेला होता, तो आता जिवंत झाला आहे, हरवला होता, सापडलेला आहे, आनंद केला पाहिजे, गोष्ट संपली. मग पुढे काय झालं? बरोबर, तो मोठा मुलगा घरी आला की नाही आला? तुम्हाला काय वाटतं की तो छोटा मुलगा पुन्हा बाहेर गेला आणि भावाला सांगितलं, दादा चल, काय झालं असेल? संत लूकची स्पेशालिस्टी आहे, त्याला बोलतात ओपन एंडिंग. म्हणजे एंडिंग काय तो सांगत नाहीये. मागच्या रविवारचं तुम्ही वाचन लक्षात आहे, ते अंजिराचं झाड, अंजिराच्या झाडाला फळं येत नव्हती आणि त्या मालकाने सांगितलं कापून टाकायला, 3 वर्ष झाली एक फळ नाही येत. आणि त्या मायाने सांगितले, आपण एक काम करू, खत पाणी घालू, थोडसे निगा राखू, काळजी घेऊ, आणि मग या झाडाला काहीतरी पुढच्या वर्षी फळ येईल. तेवढंच, मग पुन्हा संपलं. मग काय, त्या झाडाला फळ आलं की नाही आलं? झाडाला काय झालं? मग काय फूल वगैरे आलं की नाही आलं? संत लोक सांगत नाही का? याचा अर्थ काय? याचा अर्थ ते जे अंजिराचं जे झाड आहे ते तुम्ही आणि मी आहात. ते आता आपल्यावर अवलंबून आहे. देव खत पाणी घालेल, देव कृपा देईल,
मला फळ येईल का, मला फळ येईल का, मी चांगला टवटवीत होईल काय, हे आपल्यावर संत लोक सोडून देतो. इथं सुद्धा माझ्या प्रिय मित्रांनो नीट समजून घेतलं तर तुम्हाला कळेल ओपन एंडिंग की तो मुलगा घरामध्ये आला की नाही, ती म्हणजे जो उधळा जो आहे तो मोठा मुलगा पण नाही, छोटा मुलगा पण नाही, देवपिता पण नाही, उधळा मी आणि तुम्ही. इतके वर्ष आपण देवपित्याचं प्रेम, देवपित्याची कृपा, देव जे आम्हाला देतो ते सगळं आम्ही उधळून लावतो, संपून टाकतो, पाप्यात जगतो, घाणीत जगतो. तो त्या डुकरांच्या बरोबर राहत होता. पहिल्या दिवशी तिथं गेला असेल, त्या डुकरांच्या तिथं वास येईल, बरोबर, नाक बंद. हळूहळू 2 दिवसाने, 3 दिवसाने, 4 दिवसाने सवय झाली त्याला डुकरांच्या बरोबर राहून राहून, घाणीमध्ये राहून राहून, पापामध्ये राहून राहून जशी आम्हाला सवय झाली आहे. आम्ही वाईट जीवन जगत आहोत, कोणाची निंदा कर, नालिस्ती कर, यांचं वाईट कर, भ्रष्टपणाचं जीवन जगत. आम्ही हळूहळू पहिल्यांदा जेव्हा आपलं मुलगा घरामध्ये चोरी करते, काहीतरी चोरते, 5 रुपये 10 रुपये, त्या मुलाला पण वाईट वाटते. त्याला कळते मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे. परंतु पाहिल्यावर आई काय बोलत नाही, वडील काय बोलत नाही, आजी आजोबा काय बोलत नाही, हे त्याला कळते आणि मग तो सवय पुन्हा सुरूच ठेवतो आणि मग अजून चोऱ्या करायला लागतो, कारण कोण काय बोलतच नाही. मग एक दिवस मोठा दरोडेखोर होतो, तेव्हा त्याला कळून चुकते, तेव्हा त्याला शिक्षा दिली जाते. पापामध्ये जेव्हा माणूस राहतो, पहिल्यांदा जेव्हा पाप करतो, मी वाईट बोललो, मन खायला लागते, बरोबर. तुम्हाला सुद्धा होत असेल ना, काही वाईट केले, ह्याला वाईट बोललं, त्याला वाईट केलं, कोणाची तरी चोरी केली, मन खायला लागते. तो देवाचा आवाज असतो, कारण आपल्याला पवित्र आत्म्याचं जे दान दिलेलं आहे बाप्तिस्म्याद्वारे, त्याद्वारे आपल्याला कळते की काहीतरी वाईट केलेलं आहे, चुकीचं केलेलं आहे. त्या क्षणीच आपण आपलं परिवर्तन करायचं असते. रिट्रीटला आलो आणि फादर ऑल्विनच्या रिट्रीटला मनामध्ये वाटलं हे पवित्रचं जीवन खूप छान, खूप चांगलं. संत पेत्र काय म्हणाला प्रभूला त्या डोंगरावरती, आपण इथंच राहू, 3 तंबू ठोकू का, कारण ते देवाचं जे तेज, ते पवित्र जीवन, ते निर्मळ, ते स्वच्छता, ते पाहून एखाद्याच्या घरी गेलो, आपण स्वच्छ घर पाहिलं, किती चांगलं वाटते. असं वाटतं की तिथंच बसून राहावं. पवित्राचं जीवन जेव्हा आपण पहिल्यांदा पाहतो, आपल्याला वाटतं त्यांच्या रिट्रीटच्या वेळेला असं जीवन मला जगायचं आहे, आणि तेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं लगेच सुरुवात करायची असते. नंतर करेन, उद्या करेन, म्हणजे कामावर बसलो असताना मनामध्ये विचार येतो, आज घरी प्रार्थना करूया, सगळ्यांना बोलवू, आईला सांगू, बाबाला सांगू, मुलांना सांगू, घरी या, आज रोजरी करू, काही पण असू द्या. कामाच्या वेळेला जो विचार आलेला आहे तुम्हाला, तो देवाचा विचार आहे, पवित्र आत्म्याचा विचार आहे. परंतु कामावरून येत असताना त्या ट्रेन मध्ये गर्दी असेल, आजूबाजूला आवाज असेल, गोंधळ असेल, हळूहळू संध्याकाळी येईपर्यंत आज नको, उद्या करूया वाटतं की नाही. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपल्या मनात पहिल्यांदा पवित्र आत्म्याचा जो विचार येतो, तो चांगला विचार असतो आणि त्यानुसार आपण जगायचं असतं. आणि म्हणून जो उधळा जो आहे तो संत लोक सांगतोय, तुम्ही आणि मी आहात. आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचे जे दयेची, कृपेचं, आशीर्वादाचं जे जीवन आहे ते आपण जगलं पाहिजे. पण आपण नाही जगत, आपण देवापासून दूर जातो, आपण झोपेमध्ये असतो. ज्याप्रमाणे मी सांगितलं की तो शुद्धीवर आला, तो भानावर आला, तो जागा झाला, ही केम टू हिज सेन्सेस. हा उपवास काळ, पवित्र काळ, जो चांगला काळ आपल्याला दिलेला आहे, तो भानावर येण्यासाठी, जागा होण्यासाठी, नवीन होण्यासाठी आजच्या वाचनामध्ये आपण ऐकलं की तो आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण या प्रायश्चित काळामध्ये नेहमी भानावर येऊन पवित्रचं जीवन जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आजच सकाळी मी वाचत होतो की खरं म्हणजे उधळा कोण आहे, तर तो लेखक सांगतो की शास्त्री, परुषी यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा उधळा मुलगा होता. आणि मी वाचलं आणि विचार केला, असं कसं, प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे उधळा होता. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला त्यांना सांगायला सुरुवात केली की 2 मुलं होते, बाप होता आणि छोटा मुलगा आपल्या घरात बाहेर गेला, परगावी गेला, परदेशात गेला, ते शास्त्री आणि परुषी ते आपल्या मनात विचार करू लागले की हा जो येशू आहे हा आपल्या आईच्या जवळ नाहीये, वडिलांच्या बरोबर, आपल्या नातेवाईकांच्या जवळ नाहीये, हा स्वतः बाहेर गेलेला आहे.
कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय? शास्त्री पुरुषांसाठी प्रभू येशू ख्रिस्त हा उघडा होता, तो बाहेर गेलेला आहे. आणि आपण पाहतो, आता वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा त्यांनी हा खादाड आहे, हा मद्यपी आहे, हा वेडसर आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रभू येशूला म्हटल्या. उद्या पुत्र सुद्धा आपण पहा, तो सुद्धा बाहेर गेला, मजा मस्ती केली, धमाल केली, आणि नंतर त्याचा भाऊ स्वतःहून सांगतो की त्याने त्याचे पैसे, त्याची जी प्रॉपर्टी होती ती वेश्यांवरती उधळून लागली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आयुष्यात आपण पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताने दरोडेखोर, चोर, जे समाजात रचले गांजले, ते जकातदार, वेश्या यांच्या बरोबर तो जगला, त्यांच्या बरोबर तो राहिला, त्यांनी त्यांचं परिवर्तन केलं. परंतु या लोकांच्या मनामध्ये काय होतं? हा कोणाबरोबर जातो? पाप्यांबरोबर राहतो. म्हणून त्यांच्यासाठी उधळा हा प्रभू येशू ख्रिस्त हा होता. आणि म्हणून त्यांना असं वाटलं, ज्याप्रमाणे आपण ऐकलं अनुवाद या पुस्तकामध्ये, की त्याला हा जो हट्टीखोर आहे, जो ऐकत नाही आहे, आई वडिलांपासून दूर आहे, गावामध्ये येऊन चौकशी सुरू करा आणि त्याला तुम्ही दगडमार करा. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये असं सुरुवात झाली की हा जो छोटा मुलगा आहे, जो उधळा आहे, तो हा येशू आहे, आणि म्हणून त्याला आपण शेवटी दगडमार करायचा. म्हणून आपण पाहतो प्रभूला अनेक वेळेला त्यांनी दगडमार करून किंवा डोंगराच्या वरून ढकलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटते, खरोखर प्रभू येशू ख्रिस्त उधळा होता का? काय वाटते तुम्हाला? प्रभू येशू ख्रिस्त उधळा मुलगा होता का? प्रभू येशू ख्रिस्त उधळा हा त्याच्या प्रेमामध्ये होता. देव त्याच्या प्रेमामध्ये आमच्यासाठी उधळून लावतो, खर्च करतो. आपण नीट पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या देवपित्या जवळ स्वर्गामध्ये होता, इहलोकामध्ये होता, परंतु त्याने ते सर्व त्याग केलं आणि परदेशात, परगावी, दुसऱ्या देशामध्ये म्हणजे पृथ्वीवरती आम्हामध्ये तो येऊन राहिला. स्वर्गाचं वैभव, देवाचं घर, आपल्या बापाचं घर त्याने सोडून दिलं. तो पापामुळे नाही, तर त्याच्या प्रेमामुळे तो उधळा आहे. तो या भूतलावरती आला आणि आपण पाहतो की त्याने सगळं उधळून लावलं. काय काय उधळून लावलं? त्याने आपली कृपा आपल्याला दिली, चमत्कार केले, लोकांमध्ये तो गेला. प्रभूने काय दिलं त्याच्या पूर्ण उधळेपणामध्ये? त्याचं शरीर दिलं, गान दिलं, रक्त दिलं, रक्ताचा प्रत्येक थेंब दिला. असं नाही की एकदा दिला, अजून सुद्धा प्रभू येशू या वेदीवरती उधळा होऊन आपल्या सर्वांसाठी कृपेचं जीवन, आपलं शरीर, रक्त एकदाच नाही तर नेहमी देत असतो. तो विचार करत नाही की इथं बसलेले नाही, तू माझं शरीर खाऊ शकतो, तू नाही खाऊ शकत, तू रक्त पिऊ शकतो, तू नाही, तू पापी जीवन जगतो, तू चांगलं जीवन जगतो. प्रभू असं म्हणतो का? कधीच नाही. प्रेमामध्ये राहून, प्रेमामध्ये जो असतो ना, तो उधळवूनच लावतो. मग तो बाप चिडतो, अरे तिच्यासाठी तू 300 रुपयाचं चॉकलेट, एवढं चॉकलेट कशासाठी? तो असंच देत नाही, तो त्याच्या प्रेमामुळे तिला देतो. बापाला, आईला, इतरांना नाही कळणार. प्रेमामध्ये आपण चांगलं तेच देतो आणि जास्त देतो, चांगलं देतो. देव सुद्धा आपल्या इतक्या प्रेमामध्ये आहे की तो आपला, जेव्हा प्रेमामध्ये आपण त्या लोकांच्या जागी व्हावं किंवा आपण पाहत नसतो, त्या मुलीला सांगतो, अगं तू त्याच्यात काय पाहिलं? त्याने काही शिक्षण नाही, दिसायला चांगला नाही. तिला जे दिसते ते तुम्हाला आणि मला दिसणार नाही. बरोबर? प्रेम आंधळ असते. प्रेम नाही, आपण आंधळ असतो. प्रेमाला वाईट नाव दिलेलं आहे. परंतु आपण पाहतो की जेव्हा आपण प्रेमात असतो, आपण मागचा पुढचा विचार न करता उधळून लावतो. देव पिता परमेश्वर आपल्यावर इतकं प्रेम करतो की तो सगळं उधळून देतो. त्याचं प्रेम, त्याचं शरीर, त्याचं रक्त, त्याचं सर्वस्व आपल्या सर्वांसाठी देतो. म्हणून पापामध्ये नाही. उधळा जो छोटा मुलगा होता, त्याने पापामुळे उधळून लावलं. पापी जीवन जगून, सर्व काही मजा मस्ती धमाल करून बापाचे जे होतं ते सगळं उधळून लावलं. प्रभू येशू ख्रिस्त मात्र प्रेमामुळे आपल्या सर्वांवरती चांगलं ते देऊन, कृपा देऊन, धारण करून उधळून लावतो. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर जेव्हा असतो, तो सांगतो, बापा मी तुझा, माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. तो छोटा मुलगा धावत धावत यायला लागला.
परंतु बापाने लांबून पाहिलं आणि त्याच्याकडे जाऊन त्याला आलिंगन दिलं. मला असं वाटते प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणाला माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवितो, देव पिता सुद्धा प्रभू येशूला जोरात दावत देऊन आलिंगन देऊन म्हणाला असेल तुझ्यामुळे हे शक्य झालं, तुझ्यामुळे तारण झालं. प्रभू परमेश्वराने आपल्या आज्ञाधारकपणामुळे आपलं तारण केलेलं आहे. लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या आज्ञाधारकपणामुळे, म्हणजे कधी कधी माझ्या मनात असा विचारायचा की देवाला खरोखर असं वाटत असेल का की माझ्या मुलाने असं मरण व्हावं, खुर्सावरती त्याला लोकांनी शिव्या माराव्यात, त्याच्यावर थुंकावं, आणि ते पाहून परमेश्वराला कसं वाटलं असेल माझ्या मुलाचं असं आहे. मला असं वाटते जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गेत्सेमने बागेमध्ये सांगितलं माझ्या इच्छेनुसार नव्हे तर तुझ्या इच्छेनुसार हो, तो जो क्षण होता की दुःख आहे, अडचण आहे, दुःखाचा प्याला आहे, परंतु माझं दुःख मी तुला देतो, तेव्हा मला वाटते की देवपिते जे तारण आहे, जे देवपित्याचं प्रेम आहे ते आपल्याला प्राप्त झालं. आणि म्हणून एक तुम्हाला समजा असं वाटत असेल की माझी प्रार्थना देवाने ऐकावी, मला चांगलं ते मिळावं आयुष्यामध्ये, ती प्रार्थना करा की परमेश्वरा मला दुःख दे, माझे दुःख जे आहे ते तुझ्या दुःखामध्ये सामील होऊ दे, मला सुद्धा कळू दे माझ्या दुःखामध्ये की तू माझ्यासाठी काय केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, उधळा पुत्र हा नुसता एक दाखला नाहीये, त्याच्यामध्ये जर आपण गेलो अनेक अशा गोष्टी आपल्याला कळून चुकतात. आपल्याला कळून चुकतात की खरा उधळा संत लोक सांगत आहे की मी आहे. आणि या उपवास काळामध्ये संधी दिलेली आहे तुम्हाला आणि मला, शुद्धीवर या, भानावर या, जागे व्हा. आणि तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही कोण आहात, देवाची लेकरं आहात. तुमची जागा तिथं एकमेकाबरोबर भांडण करून, शिव्यागाळी करून, पापामध्ये जगणे हे तुमचं जीवन नाही, ती तुमची लायकी नाही. तुम्ही जिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे देवपित्याच्या उजवीकडे, ती तुमची जागा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, या उधळा पुत्र हा दाखल्यावरती आपण मननचिंतन करत असताना अनेक वेळेला आपण सुद्धा देवापासून दूर गेलेलो आहोत, प्रभू परमेश्वरापासून आपण लांब गेलेलो आहोत. आज आपण निश्चय करूया की देवा मी आता शुद्धीवर येऊन तुझ्याकडे परत येतो.